जिहादचा अर्थ. औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. सुरुवात आपल्या सर्वांचा निर्माता, मालक, पालक, शासक अल्लाहच्या नावानं. आदरणीय बंधूंनो आणि भगिनींनो, अरबी शब्द जिहादचा अर्थ काय आहे? जिहाद शब्द आणि जिहाद क्रियेबद्दल समाजात बरेच गैरसमज पसरलेले आहेत किंवा हेतू पसरविले जातात. तर आज अरबी वाङ्मयामध्ये, अरेबिक लिंग्विस्टिकमध्ये जिहाद या शब्द आणि त्या क्रियेचा ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे हे आपण माहीत करून घेऊया. तर जिहाद शब्दाचा अर्थ मराठीमध्ये संघर्ष, इंग्रजीमध्ये स्ट्रगल आणि उर्दूमध्ये जबरदस्त कोशिश. वाङ्मयीन अर्थ जिहादचा की कोणत्याही आवडत्या वस्तू किंवा ध्येयासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि कोणत्याही नावडत्या वस्तू किंवा उद्देशासाठी विरोधासाठी सर्वतोपरी प्रयत्न. जिहादचा अर्थ युद्ध किंवा वार इंग्रजीमध्ये किंवा उर्दूमध्ये जंग होत नाहीये. युद्ध, वार किंवा जंगसाठी अरबीत एक दुसरा शब्द आहे क़िताल. आणि पवित्र कुराणामध्ये जिहादसाठी जो टर्म वापरण्यात आलेला आहे, जिहाद फी सबीलिल्लाह, म्हणजे अल्लाहच्या आज्ञेच्या मार्गात सर्वस्वी प्रयत्न करणे, यासाठी जिहाद फी सबीलिल्लाहचा उपयोग करण्यात आलेला आहे. आणि या व्यतिरिक्त अल्लाहच्या मार्गात इस्लामच्या विरोधातील शत्रू सैन्याशी युद्ध करण्याकरिता पवित्र कुराणामध्ये क़िताल फी सबीलिल्लाह, म्हणजे अल्लाहच्या मार्गात येणाऱ्या विरोधातील शत्रू सैन्याशी युद्ध, असा आदेश आणि उल्लेख पवित्र कुराणामध्ये आलेला आहे. पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या काळात, त्यांच्या आयुष्यात एका सर्वात मोठ्या तबूक नावाच्या युद्धानंतर जो इस्लामी सैन्य 30,000 अनुयायांचा, सैनिकांचा होता, आणि रोमन डायनास्टी, रोमन जे सैन्य होता तो 1,00,000चा होता. तर त्या दोन्हींच्या दरम्यान जो युद्ध झाला, वार किंवा जंग झाली, तर त्या युद्धानंतर परत येताना पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी आपले 30,000 अनुयायी सैनिक यांना उद्देशून असा आदेश दिला, आणि एक महत्त्वपूर्ण आदेश दिला की लोक हो, तुम्ही वाटचाल करताय जिहाद असगर, छोट्या संघर्षापासून जिहाद अकबर, मोठ्या संघर्षाकडे. म्हणजे अनुयायांनी विचारलं की मोठा संघर्ष जिहाद अकबर कोणता? तर पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उत्तरले की दासाचा संघर्ष आपल्या स्वतःशी, तो मोठा जिहाद, तो जिहाद अकबर आहे. याचबरोबर युद्ध, वार, जंग, छोटा संघर्ष एक दिवस, काही दिवस चालतो, पण स्वतःशी संघर्ष जीवनभर, पूर्ण आयुष्यात, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात करावा लागतो. स्वतःशी, कुटुंबाशी आणि सामाजिक जीवनाच्या प्रत्येक पैलूत
जो जिहाद संघर्ष स्ट्रगल करावा लागतो, तर त्यासाठी अरेबिक वाङ्मयामध्ये आणि पवित्र कुराणामध्ये आणि पैगंबर मुहम्मद मुस्तफा सम यांच्या मार्गदर्शनानुसार जिहाद शब्द आणि क्रियेचा बोध घ्यावा. याचबरोबर जिहादचा जो अर्थ लोकांनी युद्धाचा काढलेला आहे तो खरा नाहीये, तर काही लोकांनी जगभरात समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरिता किंवा आपल्या राजकीय फायद्यांसाठी आणि मानवजातीमध्ये वितुष्ट आणि वैर निर्माण करण्यासाठी जिहाद शब्दाचा खोटा अर्थ काढलेला आहे, खोटा प्रचार केलेला आहे. तर आपल्या सर्वांना अशी नम्र विनंती की जिहाद म्हणजे संघर्ष, स्ट्रगल, भरपूर कोशिश असाच अर्थ जिहादचा आपण घ्यावा. आणि जिहादबद्दल बिनबुडाचे आरोप आणि जिहाद सोबत आपल्या परीने वेगवेगळे निष्कर्ष लोकांनी जगभरात लावलेले आहे, तर त्या अपप्रचाराला बांधवांनी भगिनींनी बळी पडू नये ही माझी नम्र विनंती. खूप खूप धन्यवाद. अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर 1800 572 3000 म्हणजेच 1800 572 3000.